आपण बघताय सांगली आणि जळगाव मध्ये आज मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। साधारणतः 5:30 वाजता ही सगळी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। सकाळी साधारणतः 7:30 ला सुरू झाली होती मतदान प्रक्रिया आणि आता जी माहिती हातात येते त्यानुसार सांगलीमध्ये 50% जास्त मतदारांनी मतदान केलेलं आहे। तर जळगावमध्ये सुद्धा 40च्या पुढे आकडा गेलेला आहे। जवळजवळ आता माहिती येते त्याप्रमाणे 45% जास्त मतदान जळगावमध्ये पार पडलेलं आहे। आता मतदारांचा कौल नेमका कोणाकडे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज हे मतदान झालेलं आहे। सांगलीमध्ये महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर दुसरीकडे जळगाव महापालिकेत एकूण 19 प्रभागातील 75 जागांसाठी आज मतदान पार पडलं। त्यापैकी महिलांसाठी 38 जागा राखीव होत्या। नेमकं मतदारांचा कौल कोणाकडे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण कुठेतरी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुद्धा कडे बघितलं जातं। आगामी विधानसभा लोकसभेची तालीम सुद्धा याला म्हटलं जात आहे। त्यामुळे महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न सध्या होतोय। जिल्हा परिषद पहिल्यांदाच एकीकडे ताब्यात घेण्यासाठी सांगली जिल्हा परिषद त्यासाठी भाजपने आपण बघतोय नजर आता महापालिकेवर आहे सध्या। आणि थेट सांगलीमध्ये काय परिस्थिती आहे, किती मतदान झालं विचारू आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्या बरोबर आहे। दीपक, सगळ्यांचं लक्ष सांगलीकडे लागलेलं आहे, कारण सांगलीमध्ये आपण बघतोय की भाजप अगदी चुरशीच्या पद्धतीने निवडणूक लढताना दिसते। दुसरीकडे शिवसेना स्वतंत्रपणे उभी राहिलेली आहे। काय नेमकं चित्र दिसतंय, किती टक्के साधारणतः आतापर्यंत मतदान झालंय? साधारण 4 वाजेपर्यंतची आकडेवारी पाहिली तर 57% आसपास हे मतदान झालेलं आहे। आणि एकंदरीतच सांगली महापालिका ही कोणाकडे जाणार याचा फैसला 3 तारखेला होणार आहे। का 3 तारखेला ही मतमोजणी होत आहे। आणि या पार्श्वभूमीवर आज दिवसभराचा जर आढावा म्हटलं तरी या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी केल्यामुळं भाजपला फार या ठिकाणी शर्यत करावी लागलेली आहे, कारण अत्यंत अटीतटीचे काही लढती सुद्धा या सांगलीमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत। दुसरीकडे शिवसेना ही स्वतंत्र लढत असल्यामुळे भाजप सेनेची जी युती होणं अपेक्षित होती, यामुळे जी ताकद विभागणी झालेली आहे त्याचाही फटका या निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारल्यामुळं त्यांचंही वातावरण सध्या या ठिकाणी पोषक आहे। आणि या संपूर्ण सांगली महापालिका क्षेत्रातलं वातावरण पाहिलं तर राज्याच्या संपूर्ण राजकारणाचं लक्ष या सांगलीकडे लागलेलं आहे, कारण सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुका चर्चेच्या केलेल्या आहेत आणि प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत। दुसरीकडे काँग्रेसनंही पृथ्वीराज चव्हाण असतील, त्याचप्रमाणे इतर जे मान्यवर आहेत हर्षवर्धन पाटील असतील, विश्वजित कदम असतील, यांच्या माध्यमातून या निवडणुका या ठिकाणी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या। त्यामुळं एकंदरीत मोठमोठे वक्ते नेते या सांगलीमध्ये या निवडणुकी निमित्ताने येऊन गेले। त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी असेल, भाजप सेना असेल, यांच्यामध्ये चांगल्या चुरशी या ठिकाणी झालेल्या आहेत। मात्र नेमका कौल मतदारांनी कुणाला दिलाय हेच दीपक बघायचा, नेमका कौल मतदारांनी कोणाकडे दिलेला आहे, कारण आतापर्यंत साधारणतः 4 वाजेपर्यंत जे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे 57% मतदान झालेलं आहे। त्यामुळे मतदार राजा तर उतरलेला आहे। आता नेमकं कोणाच्या पारड्यात कौल आहे मला वाटतं 2 दिवसात 3 ऑगस्टला आपल्याला हे कळणार आहे। धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीबद्दल। असिस्टंट एडिटर मनोज भोयर आपल्या बरोबर आहे। मनोज, आपण एकंदर जर सगळ्या सांगलीची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर नजर टाकली आपण महापालिकेच्या निवडणुकीवर, तर खूप चुरशीची अशी निवडणूक आहे। एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आपण म्हटला जातो हा, त्या काँग्रेस राष्ट्रवादीने अगदी आघाडी सुद्धा इथे केलेली आहे, पण दुसरीकडे शिवसेना आणि भाजप कुठेतरी सेपरेट झालेली आहे, वेगळी झालेली आहे आणि त्याचा फटका बसणार असं कळतंय। काय नेमकं सांगाल? आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवरती अत्यंत परिणाम टाकणारे आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ही निवडणूक राहणार आहे। चंद्रकांत पाटील महसूल मंत्री हे स्वतः मैदानात होते, कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिथे कुठलीही प्रचार सभा घेता आली नाही आणि त्यामुळे सर्व भार या निवडणुकीचा हा चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावरती होता। आणि तिथला जो लोकल चेहरा आहे तो मुळातच सांगलीचं जे ज्याला आपण काका राजकारणात म्हणून ओळखतो ते त्यांच्याही खांद्यावरती भार होता। पण एकंदरीत पाहता शिवसेना आणि भाजप हे दोन्ही जर एकत्र लढले असते तर चित्र काही वेगळं असतं। शिवसेनेची ताकद खूप या महानगरपालिकेमध्ये आहे असं नव्हे, कारण भाजपचेच खासदार आहेत आणि मिरजचे सूरज खाडे हे भाजपचेच आमदार आहेत। उद्या काही इथे जर जयंत पाटलांचा प्रभाव जर दिसून आला या महानगरपालिका क्षेत्रामध्ये तर स्वाभाविकपणे
या आगामी जी विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, ही अत्यंत चुरशीची जाऊ शकते भाजपसाठी आणि त्यांच्यासाठी लोकसभेची प्रत्येक सीट ही अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता विद्यमान अध्यक्ष आणि तिथले आमदार आणि तिथलं सगळं जे राजकारण आहे आर पाटील नंतर ते त्यांच्या खांद्यावरती येऊन पडलेलं आहे आणि त्यांचा जोर तिथे जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहेच, पण पुढची जी रणनीती भाजपची आहे त्या दृष्टिकोनातून सांगली आणि मिरज महानगरपालिकेचे 78 जागावरचे जे निकाल आहेत हे अत्यंत महत्वाचे ठरले आहेत भाजपचे. निश्चित मनोज, अनेक प्रश्न विचारावा वाटतं. आता सध्या मराठा आंदोलन सुरू आहे कारण त्या भागामध्ये खास करून आपण सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक अगदी रस्त्यावर उतरलेले दिसले. याचा फटका सुद्धा कुठेतरी भाजपला बसू शकतो. अर्थातच आता भाजप या मुद्द्यावरती बॅकफुटला उतरली आहे. जागोजागी आंदोलन होत आहेत आणि हा जो पट्टा आहे हा सहकाराचा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी पट्टा म्हणून ओळखला जातो. आणि या भागामध्ये मराठ्यांचं साम्राज्य आहे. स्वतः चंद्रकांत पाटील हे जरी मराठा मंत्री असतील तरीही आणि जयंत पाटील सुद्धा हे मराठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे दिग्गज नेते असले तरीही आता सरकारच्या बाजूनं वातावरण दिसत आहे. सरकारच्या मनात मराठा आरक्षण नाहीये ही भावना पोचवण्याचं काम सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, समन्वयकांनी, तिथल्या स्थानिक नेत्यांनी हे जोरदारपणे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये तसं पाहू जाता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत स्थानिक मुद्दे हे महत्वाचे ठरले जातात. पण त्या सध्या राज्याची या मराठा मुद्द्यावरून आरक्षणाच्या संदर्भात जे रान पेटलेलं आहे तो मुद्दा कुठे ना कुठे महत्वाचा ठरतोच. निश्चितच मला तुम्ही आमच्यावर असेच थांबा. दुसरीकडे आपण बघितलं की जळगावची सुद्धा आता निवडणूक पार पडलेली आहे, मतदान पार पडलेलं आहे. आपल्या प्रतिनिधी शुभदा नेवे सुद्धा आपल्या बरोबर. शुभदा, काय नेमकी स्थिती जळगावमध्ये बघायला मिळाली? साधारणतः किती टक्के मतदान झालं? मनुष्य आज सकाळी 7:30 ते 5:30 या वेळामध्ये मतदानाची वेळ होती. मात्र सकाळी फारसा प्रतिसाद नव्हता, दुपारपर्यंत प्रतिसाद नव्हता. दुपारी 2 वाजेच्या दरम्यान 30% मतदान झालेलं होतं. त्यामुळे जे उमेदवार आहेत आणि जे नेते आहेत ते सुद्धा चिंतित होते. मात्र संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान 55% मतदान झालेलं होतं. तर 5:30 वाजेच्या आधी प्रत्येक बूथमध्ये मोठ्या मोठ्या रांगा बघायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे निश्चित आता अधिकृत हा शेवटचा आकडा आलेला नसला तरी सुद्धा निश्चित चांगल्या प्रकारचं मतदान झालं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र निश्चितच मागच्या काही वर्षांचा अंदाज आपण बघितला तर यावेळेचा मतदानाचा टक्का हा घसरलेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. एकतर कोणाची सत्ता आल्यानंतर सुद्धा जळगावचा विकास होत नाही हे नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि कितीही जळगावच्या विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढल्या जात आहेत, मात्र जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या सुविधांमध्ये कुठलाही बदल होत नाही हे नागरिकांच्या लक्षात आल्याने सुद्धा कदाचित उदासीनता बघायला मिळत आहे. तर काही ठिकाणी मतदान याद्यांचा सुद्धा कोळ होता, अनेकांच्या याद्यांमध्ये नाव सुद्धा नव्हतं आणि त्यामुळे सुद्धा सगळा हा सगळ्याचा परिणाम सुद्धा म्हणजे आता निवडणुकीवर किंवा निकालावर पडण्याची शक्यता आहे. आपल्याला आगामी 3 तारखेला कळेलच. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पुन्हा एकदा आमचा असिस्टंट एडिटर मनोज गोळे यांच्याकडे जाऊ. मनोज, हा सगळा मुद्दा आहेच. एकीकडे निवडणुकांमध्ये किंवा मतदारांमध्ये जे घोळ झाले त्याचा आता परिणाम होईलच, पण दुसरीकडे आपण बघतोय जरी भाजपचं नेतृत्व गिरीश महाजनांकडे असलं जळगावमध्ये तरी एकनाथ खडसेंचा हा बालेकिल्ला सुद्धा समजला जातो. त्यामुळे भाजपसाठी एक प्रतिष्ठेची निवडणूक आहे. दुसरीकडे सुरेश दादा जैन जे शिवसेनेबरोबर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, काय नेमकं चित्र दिसू शकेल आणि याचा कितपत परिणाम होईल निकालावर? अर्थातच भाजपसाठी ही सुद्धा सांगली आणि मिरज प्रमाणे ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. एकेकाळी तो एकनाथ खडसे यांच्यासाठी बालेकिल्ला होता, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम गिरीश महाजन यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी केली. त्या ठिकाणी त्यांना अधिकार दिले. मग कुठले स्थानिक काही अधिकार असेल, विधान परिषदेच्या आमदाराची निवडणूक असेल किंवा आणखी काही निवडणुकीतले अधिकार असेल, ते पारडं हे कायम गिरीश महाजन यांचं जळ होतं. आणि दोन्ही नेत्या हे प्रचारात उतरले होते. एकनाथ खडसे अनेक वेगवेगळ्या त्यांच्या स्टेटमेंट वरून म्हणा किंवा विधानावरून ते कायम चर्चेत राहिले. त्यांची नाराजी ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिसून आली, गिरीश महाजनांच्या विरोधात आली. पण ते कायम असं म्हणत राहिले की मी पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षासोबत कायम राहणार आहे. हे सगळं पाहता ते मैदानात जरूर उतरले असेल प्रचारासाठी, पण गिरीश महाजनांच्या नावावरतीच ही निवडणूक आहे, कारण त्यांच्याच नावानं ही निवडणूक ओळखली जाते. त्यांना सर्व अधिकार होते. एकनाथ खडसे हे पूर्वी कधी सगळी निवडणूक मुळात मुद्दा की कितपत फरक पडेल? एकनाथ खडसेंची नाराजी भाजपला भोवेल का? मग
नाही होणार तसं एकदम, कारण त्यांनी काही दगाबाजी केली, कुठे काही असं काही चित्र पाहायला मिळालेलं नाहीये. पण जेव्हा ते एखादा ताकदवर नेता, मजबूत नेता, इतका काळ त्यांनी राजकारणात त्या क्षेत्रात घालवलेला नेता जर कुठे त्याचा प्रभाव पूर्वीसारखा राहिला नाही तर त्याचा प्रभावही निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचे परिणाम दिसून येतात. हे राजकारणाची एक रीत आहे. दुसरीकडे गिरीश महाजन यांनी पूर्ण ताकद लावली आणि तुम्ही म्हणता तसं की शिवसेनेसोबत सुरेश जैन यांनी पूर्ण आपले मैदानामध्ये ताकद उतरवली आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा कायमच त्या क्षेत्रात राहिलेला आहे आणि दोनच नेते हे महत्वाचे जळगाव जिल्ह्यामध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे हे एक तुंबळ युद्ध राजकारणात आपल्याला दिसून येईल असं मला वाटतं. धन्यवाद मनोज. या सगळ्या विश्लेषणाबद्दल आपण बघतो एकीकडे जळगावमध्ये जरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालेली असली तरी खरी लढत आहे ती खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम म्हणून एकीकडे बघितलं जात आहे. भाजप जिंकण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न करतो आहे, पण कुठेतरी अनेक मुद्दे आहेत. मग सांगली असो, जळगाव असो, यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा इतर स्थानिक मुद्दे असो, या सगळ्याचा परिणाम नेमकं कसा होतो आता काही 2 दिवसातच आपल्याला कळणार आहे. मतदान प्रक्रिया आता पूर्णपणे पार पडलेली आहे, पण मतदार राजांनी कोणाला कौल दिलेला आहे हे आता आपल्याला बघणं तितकंच उत्सुकाचं ठरणार आहे.